आता आपण कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत. जनरली कोल्हापुरी मिसळ बनवण्याची पद्धत असते, एक पारंपरिक पद्धत असते. तर सगळ्यात आधी कटाची आमटी करायला लागते आणि त्यानंतर उसळ करायला लागते. तर आता जे आपण साहित्य घेतलंय ते आहे कटाच्या आमटीचं आणि ते साहित्य आता चिन्मय आपल्याला सांगणार आहे. साहित्य सोपं आहे. कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, लवंग, मिरी, आलं, काय हे आपलं दालचिनी, तेल, तमालपत्र. हे तू सांग. ही धणेपूड आणि ही जिरेपूड. साहित्य आपण पाहिलेलं आहे. आता वळूया कृतीकडे. तर मृणाल सगळ्यात आधी काय करणार? आता आपण हे सगळं आधी बाउल मध्ये काढून घेऊया, मसाले आणि मग त्यानंतर ते आपल्याला मिक्सर मधून फिरवायला लागतील. ओके. आता आधी एक तमालपत्र, त्यानंतर 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, थोडंसं आलं, 3 लसूण पाकळ्या, लवंगा 2-3 लवंगा, 2 मिरे आणि 1 दालचिनी. आता आपण हे सगळं मिक्सर मधनं एकदा काढणार आहोत. हा बरं चिन्मय, मी ऐकलंय सत्यजित खूप चांगला कुक आहे. तर आता तू आम्हाला करून दाखवणार आहेस का? हा, म्हणजे मी करून दाखवणार आहे. सत्यजित चांगला कुक आहे की नाही हे तुम्हाला तू तिथे मीच्या पुढच्या एपिसोड्स मध्ये कळेल. इतकी छान त्याला बायको मिळालेली आहे, तर तिच्या संगतीत राहून राहून तो शिकतोय का ऑलरेडीच त्याला सगळं येत आहे हे तुम्हाला कळेलच पुढे. तर आता आपण आधी तेल तापलंय आणि आता जर सत्यजित बनवणार असेल तर मला साहित्य पण प्रमाणात घेणं अपेक्षित आहे. तर आता आपण आधी काय करूया? आता हा एवढा छान तू मसाला जो काय केलायस, तर हा मसाला आधी थोडा वेळ परतवावा लागेल. बरं. हे दृश्य बघून माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी येणार आहे. आणि आता हे बाकीचं आपण जे घेतलेलं आहे ते मी प्लीज. ओके. 1 टोमॅटो बारीक चिरून, कांदा, 1 कांदा, काय तू आहेस ना माझ्या सपोर्टला. आणि हे ओलं खोबरं. आणि हे खोबरं जे आहे, ह्या खोबऱ्यामुळे या खोबऱ्याला तेल सुटेल, तर ते तेल सुटेपर्यंत ह्या गॅसवर हे मिश्रण आपल्याला परतायचंय. बर. तुमच्या सेटवरच्या काही गमती जमती तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? नाही, गमती जमती असं नाहीत. म्हणजे जनरली ॲटमॉस्फिअर खूप छान असतं सेटवर, कारण खूप बायका असतात सेटवर. इनफॅक्ट माझ्या घराचं शूटिंग जेव्हा असतं तेव्हा मी एकटाच पुरुष असतो मोस्टली. आणि वंदना, प्रिया, मृणाल, माझ्या आत्याचं काम करणारी राजश्री, ह्या सगळ्या बायका मिळून खूप मला छळतात सेटवर. एवढंच असं काही नाहीये. आम्ही आमच्या सगळ्यांसमोर हा एकटा पुरतो, हा सुद्धा आम्हाला बराच छळतो. एनिवे, तर आता हे या खोबऱ्याला पाणी काय म्हणतो, तेल. आणि हे तेल सुटलं की आपण हा गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं. आणि त्यानंतर आपण उसळीची तयारी करायला घेऊया. बरं मृणाल, आता मला उसळीचं साहित्य सांगतेस? उकडलेली मटकी, बटाटे उकडलेले, हिंग, हळद, मोहरी आणि काळा मसाला. बरं, मग आता सगळ्यात आधी आपण काय करणार? तेल तापलंय तर आपण आधी फोडणी घालूया आणि मग त्यानंतर मटकी उकडलेली आपण त्यात घालूया. ओके. मग आता मोहरी मी घालू? हो प्लीज. मोहरी, थोडंसं हिंग, आता हळद थोडीशी, आणि आता काळा मसाला. काळा मसाला, गरम मसाला, सॉरी. असं होतं, सत्यजित बरोबर असला की स्वतः चुकायचं. बोलायचं. बरं, ठीक आहे. आपल्या आवडीनुसार, तुम्हाला केवढं तिखट हवंय त्यानुसार. आणि आता हे मटकी ही नुसती वाफवून घ्यायची ना, मीठ वगैरे काही? नाही, ते नंतर. हा साऊंड मला एवढा आवडतो ना, मजा वाटते हे ऐकून. आता आपण हे आधी व्यवस्थित परतवून घेऊयात
आणि बटाटे उकडले असल्यामुळे ते शेवटी घालूया. आणि आपण ही उसळ आता सगळं सजवताना त्याच्यात एक 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 लेअर असं करणार ऍड आहोत का? करत जाणार. आता ही नुसतीही खाऊ शकतो ऍक्च्युली, मटकीची उसळ म्हणून. हा घ्या. आपली मटकीची उसळ तयार झाली आहे आणि त्याच्या आधी आपण जो हा मसाला तयार करून घेतला तो आता थंड झालाय. आता तो वापरून आपण कट तयार करणार आहोत. तर आता कटाचं साहित्य सांगतेस? हे थंड केलेलं मिश्रण, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, मोहरी, हिंग आणि चिंचेचा कोळ. ओके. मग आता सगळ्यात आधी आपण काय करणार? आता आपण आधी तेल तापलंय, आधी आपण फोडणी करून घेऊया आणि त्यात मग हे मिश्रण आपण त्यात घालूया. ओके. मग आधी मोहरी. आणि कोल्हापुरी मिसळला तेल जरा जास्त लागतं ना नेहमीपेक्षा? हा, तर्री, त्याच प्रकारचे हा. आहे. आता आपल्याला लागणार आहे हळद, हिंग, काही म्हणजे कट करतेस तू रच. हा पुढे. आता आता हळद. खरंच असं होतं, म्हणजे सत्यजित किंवा असं कोणी सोबत असलं की मग चुकणार मी असं. म्हणजे तुला माणसं डायरेक्ट डायनिंग टेबलवर हवीत, kitchen हा मध्ये नको. खरंच. बरं. आता लाल गरम मसाला. ओके. मला वाटलं काही बोलतोय की काय. नाही काय बोलणार, माझी काय दुसऱ्या बोलायची. तिखट. तिखट जरा जास्त प्रमाणात लागतं. हा जास्त. आणि एकदम सणसणीत. म्हणजे असं म्हणतात ना, कोल्हापुरातच म्हणतात माणसं की असं इथे घाम फुटला पाहिजे टाळूला, तर ते खरं. चिंचेचा कोळ. मला भीती वाटते. हा आणि मी तयार केलेला हा तो मसाला. मसाला. व्हेरी गुड. हा आणि आता पाणी ना लगेच आपण परतवून घेतलंच आहे तसं. हो. आणि आता यात थोडंसं मीठ घालूया आधी. वास आलेला आहे मस्त. आणि लालसर रंग आलेला आहे छान. जमलंय म्हणजे आपला कट यशस्वी झालेला आहे. हा. आपण त्या उसळीलाही मीठ घातलं नाहीये, सो कटाला जरा जास्त मीठ. पण जनरली जेव्हा आपण कडधान्य वाफवतो तेव्हा मीठ घालूनच वाफवतो, त्यामुळे आता येतंय हा सगळं. हा. बघ. आणखी थोडं घातलं तरी चालेल. हे गरम पाणी आपण गरम घालतोय ना. पाणी. आणि बस बस बस. तर आता याला फक्त एक उकळी यायला हवी. तर आता कट तयार झाला की आपली मिसळ रेडी. चला मग तुम्ही पटापट त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोल्हापुरी मिसळीचा कटाचा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, टोमॅटो, तमालपत्र, लसूण, लवंग, मिरी, आलं, दालचिनी, तेल, जिरेपूड आणि धणेपूड. कृती: एका बाउल मध्ये तमालपत्र, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, आलं, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2-3 लवंगा, मिरी आणि दालचिनी हे मिश्रण घेऊन ते एकत्र वाटून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि ओलं खोबरं घालून कटाचा मसाला परतून शिजवून घ्यावा. मटकीची उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ घालून वाफवलेली मटकी, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, हिंग, हळद, मोहरी आणि काळा गरम मसाला. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये काळा गरम मसाला, वाफवलेली मटकी आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून उसळ शिजवून घ्यावी. कोल्हापुरी मिसळीचा कट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: थंड करून घेतलेला कटाचा मसाला, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, मोहरी, हिंग आणि चिंचेचा कोळ. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. फोडणीमध्ये गरम मसाला, तिखट, चिंचेचा कोळ आणि कटाचा मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून कट उकळवून घ्यावा. एका बाउल मध्ये मटकीची उसळ घेऊन त्यावर कट घालावा. त्यावर चिरलेला कांदा, पोह्याचा चिवडा, फरसाण, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरमागरम कोल्हापुरी मिसळ सर्व्ह करावी. आपली कोल्हापुरी मिसळ तयार झाली आहे. आता वेळ आली ती सर्व्ह करण्याची. हा, जसं मी म्हटलं की पारंपरिक पद्धत आहे मिसळची, तर ती सर्व करण्याची पण एक पद्धत आहे. तर ते मी करते आता. आता सगळ्यात आधी आपण उसळीचा एक थर करणार आहोत. अच्छा. मग कट. मग कट. कट सॉलिड आहे. तेल कट पण येतो थोडासा.
आणि आता कांदा. नाही मी बघतोय तू किती छान त्याच्यातलं सत्यजित त्यातलं परफेक्शन होतोय. ऑब्झर्व करतोय. नाही गं. हे पोहे तळलेले साधा आपला चिवडाच आहे ना. आणि फरसाण. आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर. आणि अशा रीतीने ही मिसळ एकदम कोल्हापुरी मिसळ तयार Ready to झालेली eat. आहे. आणि आता टेस्ट करण्याची वेळ तुझ्यावर आलेली आहे. आनंदाने टेस्ट करणार. सुजाता नाही यू फर्स्ट. खाऊ हो प्लीज. चिन्मय म्हणून खा आणि सत्यजित म्हणून सांग काय चुकलंय त्यातलं. हा तुझा कट नाही 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 माझं उलट कट नाही. जास्त प्रेफर केलं असतंस तू. नाही नाही मला कळलं पाहिजे काय मलाच चुकलं. कळलं नाही काय म्हणून खा आणि काय म्हणून वेगवेगळी खातो. बापरे मस्त आहे, छान आहे. तिखट आहे, तिखट आहे. मेजे असायला पाहिजे, झणझणीत आहे. घाम आला की नाही माहित नाही. इथे इथे आला पाहिजे. काढू का? ओके. अगं काय है ना, खरंच छान आहे. जमतंय मुलीला. घे तू ही खा. माझी मेहनत. जमलंय ना तुला? ग्रेट. विश्वास असला की नाती अलगद उमलत जातात असं म्हणतात. या दोघांचं हे नातं कसं उमलत जात आहे हे बघायचं असेल तर पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता तू तिथे मी झी मराठीवर. चिन्मय, मृणाल, आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल, एवढे छान रेसिपी दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून हे छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये.